करीत होते. इकडून इंद्रजित बाण सोडित होता आणि लक्ष्मण हे सावध होऊन पुन्हा इंद्रजितावर बाण सोडू लागले होते. ज्या वेळेस लक्ष्मणावर यमदत्त बाण इंद्रजित सोडणार होता त्याच वेळेस बाण सोडायच्या अगोदर लक्ष्मणाने असा बाण मारला की त्या बाणानं इंद्रजिताचा हातासहित धनुष्यासहित हात तोडलेला आहे. छेदिता सत्वर अक्रंदला निशाचर सुरवरा करीती जय जयकार धन्य सौमित्र धनुर्वाडा. आकाशामध्ये लक्ष्मणानं बाण सोडल्याबरोबर त्या असणाऱ्या इंद्रजिताचा हात बाणासहित हात जमिनीवर तुटून पडला आणि आकाशामध्ये सर्व देवांना आनंद झालेला आहे. त्याचा येता शरदारुण बाण मागे बिंदी बाण बहु पाडीला छेदून धन्य लक्ष्मण धनुर्वाडा. ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस इंद्रजित बाणा मागे बाण मारित होता तसाच लक्ष्मणानेही त्याला प्रत्युत्तर दिलं. एकाच बाणानं त्या असणाऱ्या इंद्रजिताचा बाणासहित हात तोडून टाकला. जमिनीवर खाली हात पडला आणि सर्वांना आनंद झालेला. यमदत्त वरद बाण मूळ गुह्य वदे आपण इंद्रजित हस्ते पापाचर पुरचरण सौमित्रे. ज्या असणारा तो इंद्रजित आहे त्या इंद्रजिताचा बाण लक्ष्मणाला वरदानानं मारणार होता पण त्या असणाऱ्या पापाला या लक्ष्मणानं पापाचाराला उत्तर दिलं आणि लक्ष्मणानं त्या इंद्रजिताचा हात खाली छेदून पाडल्यामुळं सर्वांना आनंद झालेला आहे. श्रीरामाचा सहोदर तो तव आमुचाई सुमित्र बाणे करोनी नमस्कार रिगे सत्वर तुनिरी. आता तो जी यमदत्त बाण होता का तो बाण कसा होता यम. आता यमाचा बाण विचार करू लागलेला आहे की हा असणारा लक्ष्मण प्रभू रामचंद्र हे आमचे सखे मित्र आहेत आणि आमचं दैवत आहे आणि मग दैवताचा जर लक्ष्मण भाऊ असेल तर माझाही भाऊच आहे आणि मी त्याचा छेद कसा करू किंवा त्याचा प्राण कसा घेऊ असा विचार तो बाण करू लागलेला आहे. जय द्यावया सुमित्रा सुता सेवा गडावया श्री रघुनाथा बाण निघाला लक्ष्मणाच्या वाता करवया गाता इंद्रजिता. मग तो असणारा बाण लक्ष्मणाला विजय देण्यासाठी आणि या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये प्रभू रामचंद्राला सहकार्य करावा म्हणून तो असणारा यमदत्त बाण तो लक्ष्मणाच्या भात्यामध्ये जाऊन राहिलेला आहे. बाहूचे दिला सापचर रणी गवळला निशाचर कडगस्ती अति दुर्धर मारू सौमित्र दावणीला. त्या लक्ष्मणानं इंद्रजिताचा एक हात तोडला आणि एक हात तोडून जमिनीवर पडला होता. तसा हात तुटल्याबरोबर तो इंद्रजित खवळलेला आहे. लागा दुसऱ्या हातामध्ये तलवार घेतली आणि लक्ष्मणाला छेदण्यासाठी लक्ष्मणाला मारण्यासाठी लक्ष्मणाकडे धावलेला आहे. रुधिरवात धरा बाण तोडीत खडगदारा मारावया सौमित्रा निशाचर साठोपे. ज्या वेळेस तो असणारा इंद्रजित हातामध्ये तलवार घेतली आणि लक्ष्मणाकडे चालला त्यावेळेस लक्ष्मण बाण मारित होते. त्या तलवारीनं तो लक्ष्मणाचे बाण तोडीत होता आणि लक्ष्मणाला मारण्यासाठी इंद्रजित लक्ष्मणाकडे जाऊ लागलेले. माझा झाला भुजपात मी नाही झालो शंकित जणी लागती तू येत करीन घात निमिषार्धे. त्यावेळेस तो इंद्रजित मोठ्याने आक्रोश बोलू लागलेला की हे लक्ष्मणा माझा एक हात तोडलास मला काय हात तोडला तरी काय फरक पडत नाही मला काय दुःख झालं नाही तू माझ्या बरोबर युद्ध कर मागे सरू नको असा इंद्रजित आवेशानं लक्ष्मणाला बोलू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मधुआप्पा
असं रिकामी जागा भरत नाही कुठे सोपं नाही चला वाचाय लय भारी बसते वकिलच